छत्रपती संभाजीनगरात अपक्ष सचिन गरड केवळ एका मताने विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी समोर येते। एक मत किती महत्त्वाचं असतं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अपक्ष सचिन गरड हे केवळ एका मताने या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। तळ कोकणात मात्र राणे ब्रँडची हवा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 18 तर शिवसेनेचे 8 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। त्यानंतर बातमी येते मंगळवेढ्यातून भाजपचे उमेदवार करुणा शिवशरण या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे साळुंखे मात्र या ठिकाणी पिछाडीवर आहे। मंगळवेढा भाजपचे उमेदवार करुणा शिवशरण आघाडीवर आहे। त्यामुळे भाजप हा गड राखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे ग्राफिक्स आपण पाहतोय। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद 73 जागांपैकी 18 जागा मिळालेल्या आहेत भाजपला। 12 शिंदेची शिवसेना, 36 जागा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी विजय प्राप्त केलाय। काँग्रेसला मात्र 0 जागा आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। तर शरद पवारांची राष्ट्रवादी 5 जागा, मनसेनं खातं खोललेलं नाहीये, तर इतरही जागांवर कोणालाच विजय प्राप्त करण्यात आलेला नाहीये। राष्ट्रवादी या ठिकाणी मोठा पक्ष ठरल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीतील अपडेट 16 जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। 16 जागांवर खरं तर हा विजय प्राप्त झालाय। 2 ठिकाणी विरोधकांनी खातं उघडलेलं आहे। उमेदवार तुळसा जाधव या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर यानंतर आणखी एक अपडेट, औसामध्ये माजी आमदार दिनकर माने यांना मात्र धक्का बसलेला आहे। चुलत सुनबाई सदिच्छा विनोद माने यांचा पराभव झालाय। सदिच्छा विनोद मानेंनी भाजपमधून ही निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा या ठिकाणी पराभव झाल्याचं समजतंय। औसामध्ये काँग्रेसच्या वनिता माने यांनी त्यांचा पराभव करत त्या मात्र विजयी ठरलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।